नमस्कार मित्रांनो, आपण एसआयपी कितीची करतो याला महत्व नाहीये. आपण एसआयपी कधी चालू करतो याला महत्व आहे. काऊन असं? तर चला मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण देतो. तर आपण एसआयपी कमी केली तर चालते, पण लवकर काउंट केली पाहिजे. चला दाखवतो माझ्या स्क्रीन आहे. दोन मित्र आहे, एकानं वयाच्या 30व्या वर्षी चालू केली आणि 60 वर्षापर्यंत चालू ठेवली. म्हणजे 30 वर्ष त्यानं चालू ठेवली एसआयपी. 30व्या वर्षी चालू केली, 2,000 रुपयाची एसआयपी केली, 30 वर्ष ठेवली. त्या 2,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट किती झाली त्याची? 7,20,000. आणि त्याचे पैसे किती बनले? 70 लाख रुपये. 7,20,000 किती बनले? 70 लाख रुपये. आणि त्याच्या जागी दुसरा मित्र आहे, त्यानं वयाच्या 45 वर्षी चालू केली. किती हजाराची? 4,000ची. पहिल्या मित्रांनी किती चालू केली? 2,000ची. याचे तेवढीच झाली, 7,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. पण याचे बनले 20 लाख रुपये. पहिल्याचे बनले 7,20,000चे 70 लाख रुपये आणि दुसऱ्याचे बनले 7,20,000चे 20 लाख रुपये. फरक पहा किती आहे. तर कमीत कमी 50 लाखाचा फरक आहे 15 वर्षातच. म्हणून म्हणतो मित्रांनो का तुम्ही कमी करा पण लवकर करा, कारण इन्व्हेस्टमेंट मध्ये कंपाऊंडिंगचा खूप मोठा फायदा पडतो. हाच आहे फरक, का तुम्ही कमी करा पण लवकर करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा.